हिंदू पंचांगानुसार दरवर्षी पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्या तारखेला मकर संक्रांती साजरी केली जाते. या दिवशी हिंदू धर्मात सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते असे मानतात. हिंदू धर्मातही सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. 2024 मध्ये मकर संक्रांतीचा सण कोणत्या तारखेला साजरा केला जाईल आणि शुभ मुहूर्त कधी आहे ते जाणून घेऊया. मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. या दिवशी आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस दोन्ही समान असतात. या दिवसानंतर रात्र लहान व दिवस मोठा होत जातो. तसेच हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. मकर संक्रांती हे दीर्घ सूर्यप्रकाशाने भरलेल्या दिवसाचे आगमन दर्शवतो आणि जे पिकांसाठी देखील आवश्यक असते. भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे शेतीच्या दृष्टिकोनातून या सणाला खूप महत्त्व आहे. हा सण हिवाळा संपल्याची आणि कापणीच्या हंगामाची सुरुवात झाल्याचे दर्शवतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. सर्व भाज्या एकत्र करून जी भाजी केली जाते ते म्हणजे खेंगट. शरीर उष्ण ठेवण्यासाठी बाजरीची भाकरी तीळ लावून खाण्याची पद्धत देखील आहे. यंदा मकर संक्रांत हा उत्सव 15 जानेवारी 2024 रोजी येणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाल हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी 15 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी 7:15 ते सायंकाळी 5:46 शुभ मुहूर्त आहे. या काळात पूजा, तप, तपश्चर्या तसेच दान करावे. यामुळे आपल्याला शुभ परिणाम मिळतात. तर महापुण्यकाल हा सकाळी 7:15 ते सकाळी 9 या काळात पूजा दान केल्यास सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी. त्यानंतर पाण्यात तीळ टाकून किंवा शक्य असल्यास गंगाजल टाकून स्नान करावे. यावर्षी संक्रांत घोड्यावर बसून येईल, म्हणजेच वाहन घोडा आहे व उपवाहन सिंहीण असेल. ही संक्रांत विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी शुभ राहील. पूर्वीपासून संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाचे आपण कपडे किंवा वस्त्र पूर्णपणे वर्ज्य करत असतो. यंदा संक्रांती देवीने काळ्या रंगाची वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळे 2024 मध्ये संक्रांतीला काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालता येणार नाहीत. पण थंडीपासून आपले संरक्षण व्हावे म्हणून गडद रंगाचे कपडे घालता येतील. त्यामध्ये लाल, पिवळा किंवा हिरव्या रंगाचे कपडे किंवा साड्या तुम्ही परिधान करू शकता. हे रंग देखील शुभ मानले जातात, त्याच्यामुळे ह्या रंगाचे तुम्ही कपडे परिधान करू शकता. हिरवा आणि भगवा कलर हा तर पवित्र मानला जातो, त्यामुळे ह्या रंगाचे तुम्ही वस्त्र या संक्रांतीला घालू शकता. यावर्षी मकर संक्रांतीला लाल आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, कारण लाल आणि हिरवा रंग हा सुवासिनींसाठी खूप पवित्र आणि शुभ रंग मानला जातो, म्हणून त्याच्यासोबत चुडे देखील घालावेत. ही सर्व माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच पुढे येणारे जे आहेत ते व्हिडिओ पाहण्यासाठी. ही सर्व माहिती लेखाच्या आधारे दिलेली आहे. यातून आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही. माहिती आवडली असल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत. आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.